तसं नव्हतं. अहो सुपाच्या कोणा कानामध्ये चिमूटभर धान्य ते समोर केलं दिलं आणि समर्थांनी पसरलेल्या होळी ती धान्य घालणार एवढ्यात तिच्या डोळ्यात ती आसू समर्थांनी पाहिली. होळी मागे गेली नाही. सांग तुझ्या डोळ्यात आसू अश्रू का तुझ्या डोळ्यात? महाराज अवघ्या घरात 2-2 सुख धान्य दान दिलंय. माझ्या घरात माझ्या मुलाबाळाला जेवणाला काही आपलं धान्य नाही. महाराज काय सांगू तुला? काय ग तुझा कुंकवाचा धनी नामर्दाय काय धान्य मिळवाय? नाही ते धनधान्य मिळवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात गेले. ते नक्की येतील, मिळवून येतील. कोण नाव काय त्याचं? त्यावेळीची पद्धत नव्हती एकदम उघडपणे नाव सांगायचे. पण स्वरूप रक्षण आणि तटस्थ रक्षण 2 लक्षण असतात. असे दिसतात, असे आहेत, हे करतात. बर आमच्याकडे एक ब्राह्मण आला होता. तो या मुंगी पैठणचाच म्हणत होता. त्याचं नाव एकनाथ. एकनाथ म्हटल्याबरोबर तिची नजर खाली गेली, जमिनीकडे गेली. समर्थांनी ओळखलं जबाब आपल्याला यायचं आहे, संरक्षण द्यायचं आहे. तेच नाही मी एकनाथाच्या घराच्या दारात आहे ना. होय म्हणून मग एक थोडी भाग घातला. हा बटवा एकनाथाचा ना. अबुबाई हो पण तुमच्याजवळ ते तुला एकनाथ सांग. तेव्हा एकनाथानं विचारलेलं तुझ्या कुंकवाच्या धन्यानं 2 वर्ष निढळाचा घाम गाडून कष्ट करून पैसा मिळाला ग पैसा मिळाला. आणि 14 चिंतांचं भय आज मराठवाड्यामध्ये आहे म्हणून त्यानं माझ्याकडे हे सगळं दिलं. जपून ठेव. आज संध्याकाळी तुझा पती घरी येणार आहे. त्या बटव्यामध्ये 122 बोल ते देवासमोर ठेवले आणि देवाला नमस्कार करून जी बाहेर आली तोपर्यंत हा रामदास बुवा खोड समर्थला मला असं तुझे 122 बोल बोलून सायंकाळी एकदा गुरुजी घरी आले. अगं काय सांगू तुला माझ्या कुकर्माची कहाणी. हे पहा तुमचं कुकर्म नाही, तुम्ही केलं ते सत्कर्म केलं. मला सांगा कुकर्माचे कुणी 122 होऊन देतं का? 122 होऊन होय. आज सकाळी एक रामदासी महाराज आले होते आणि त्यांनी त्यांच्याजवळ दिलेले 122 होऊन मला आणून दिले. ते पहा देवास. अगं हे कसं शक्य आहे? पहा तर खरं. एकनाथ ब्राह्मणानं पाहिलं तर खरं 122 होऊन कोण आलं होतं दाराशी हे लक्षात आलं. आणि एकनाथ ब्राह्मणाचे डोळे समर्था काय रे समर्था तू जर श्रीमान असेल तर तुझ्या वाचून शिवान 61 होऊन घेतले. या एकनाथानं नाही ते बोट तुम्हाला लावले. हे रामदासा हे स्वामी समर्था पाप झाला, अपराध झाला, दोष निर्माण झाला. हे मला क्षमा करा स्वामी, मला माझ्या काय करतो तत्काळ ठरवलं. बायकोला सांगणे कैवत ज्यांची बेडी आहे त्यांची बेडी द्यायची आणि आता याच साधूच्या संगतीमध्ये राहायचं. जो साधू दुसऱ्याला सुखी करतो, समाधानी करतो, आनंदी करतो जीवनभर आणि आमची मोक्ष प्राप्त होतो याच्याच संगतीमध्ये राहायचं. तसंच झालं. आजही त्या एकनाथ ब्राह्मणाचा वंश त्या पैठणजवळ
मुंगी पैठण आहे तो रामदासी पंथ आहे. म्हणजे पैठणचे शांतिव्रत हे एकनाथ महाराज वेगळे आणि हे एकनाथ वेगळे असो. या रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी ठरवून या एकनाथाला आनंद दिला आणि श्रीराम भेटीचा मार्ग कसा आहे तेही सांगितले. ज्या पुरुषाच्या दर्शनामध्ये मोक्ष कृपाचा भाग भेद बुद्धीच्या दसेना दीनजनी अनुराग. एकनाथ ब्राह्मणासारख्या दीनजनावर अनुराग म्हणजे प्रेम करणारा साधू. त्या साधूची संगती पुन्हा आम्हा सर्वांना मिळावी हीच रामरायाचे बऱ्याच वर्षानंतर सेवेची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञ आहे. पुन्हा सर्वांचं सर्वतोपरी कल्याण प्रभू रामराया करो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि भेद करतो. साधू